नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो खास मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम। मग नेमकं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम आहे काय, याच्यामध्ये लागणारी पात्रता, मिळणारा स्टायपेंड आणि रजिस्ट्रेशनची प्रोसेस, त्याचबरोबर आपल्या पात्रतेनुसार आपल्याला कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि काय प्रोसिजर फॉलो करायची आपल्याला याच्यामध्ये जॉईन होण्यासाठी, या संबंधित सविस्तर माहितीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करायचं, मग चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनला हिट करायचे, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, आपल्या चॅनलवरती आपण बऱ्याच साऱ्या वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ कंटेंट टाकत असतो, जसं की घरकुल योजना, फेलोशिप योजना, स्कॉलरशिप योजना, ते तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। चला बघूयात आजचा विषय। सर्वप्रथम आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याच्या अंतर्गत नोंदणी करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचे। तर ही वेबसाईट आहे cmy.kpy.mahaswayam.gov.in। आता लक्षात राहणं थोडं अवघड आहे, त्याच्यामुळे याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी आहे, तिथं जाऊन तुम्ही या लिंकला क्लिक करून या वेबसाईटवरती येऊ शकता। आता लगेच जाऊन आपल्याला ते करायचं नाहीये, कारण आपल्याला पूर्ण अगोदर व्हिडिओ बघायचा आहे। इथे आल्याच्या नंतर आता तुम्हाला इकडे 3 ऑप्शन दिसतील, इंटर्न लॉगिन, एम्प्लॉयर लॉगिन आणि ऍडमिन लॉगिन। यापैकी आपल्याला इंटर्न लॉगिन या ऑप्शनला क्लिक करायचे। इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे आयडी आणि पासवर्ड असं ऑप्शन येईल। तर ज्याचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालंय तो आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करू शकतो, पण जो फ्रेशर आहे, याच्या अगोदर या साईटवरती रजिस्ट्रेशन केलं नाही, त्यानं साइन अप या ऑप्शनला क्लिक करायचे। चला आपण साइन अप या ऑप्शनला क्लिक करूयात। इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर मेन्शन करायचा आहे आणि सेंड OTP या बटनाला आपल्याला क्लिक करायचे। चला आपण तसं करूया। आणि हो, आता ते टाकल्याच्या नंतर सेंड OTP ला क्लिक केलं। आता इथं आपल्याला एंटर OTP टाकून आपल्याला व्हेरीफाय या बटनाला क्लिक करायचे। याला क्लिक केल्याच्या नंतर आपला फोटो, आपलं फुल नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, मोबाईल, ह्या बेसिक डिटेल ज्या आपल्या आधारला अपडेट आहेत त्या इथं आपल्याला फेच होतील किंवा शो होतील, आपण पाहूया। आणि हो, आता आपण व्हेरीफाय केलं आणि व्हेरीफाय केल्याच्या नंतर पहा की जी या आधार व्यक्तीची जी आधारची डिटेल आहे ती इथं आपल्याला फेच झाली, जसं की फुल नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि इथं फोटो पण आलेला आहे। पण आता हे सिक्युरिटी पर्पजसाठी थोडंसं मी हाईड केलेलं आहे। आणि याच्यामध्ये ईमेल आयडी मेन्शन केला, मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड। पासवर्डमध्ये एक कॅरेक्टर कॅपिटल घ्यायचे, बाकी स्मॉल घ्यायचे, एक स्पेशल सिम्बॉल ज्याच्यामध्ये $, वगैरे, आणि नंतर काही न्यूमरिक 2-3 फील्ड घ्यायच्यात आणि अशा पद्धतीने पासवर्ड सेट करायचा आहे आणि सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे। आपण त्या तशा पद्धतीने सबमिट या बटनाला क्लिक करूया। आता अशा पद्धतीने आपण आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट केलंय। आता आपण काय करणार आहोत, आपण जो तयार केलेला युजर नेम म्हणजे तुमचा जो आधार नंबर असेल तो, आणि खाली जो आपण पासवर्ड एंटर केला होता तो, या दोन्हीला फिल करून लॉग इन या बटनाला आपण क्लिक करणार आहे। त्याचबरोबर इथे कॅप्चा जो आहे, कॅप्चा पण भरणं। तर इथं रजिस्ट्रेशनच्या डॅशबोर्डला जेव्हा आपण आलो तर इथं आपले बेसिक डिटेल दिसेल, जसं की युजर आयडी, फुल नेम, मोबाईल नंबर आणि तुमचं नाव। तर मी हे सिक्युरिटी पर्पजसाठी हाईड केलेलं आहे, तर तुम्हाला ते तुमच्या लॉगिन मध्ये शो होईल। आणि आता आपण काय करूया की जे आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, म्हणजे जे माय प्रोफाईल, तर आपण प्रोफाईल तयार करण्याच्या प्रोसेसला पुढे जाऊया। आता इथे आपण माय प्रोफाईल मध्ये आल्याच्या नंतर काही बेसिक टॅब्स आहेत, जसं की पर्सनल डिटेल्स, आधार डिटेल, ऍड्रेस डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल, बँक डिटेल, डॉक्युमेंट आणि डिक्लेरेशन। तर याच्यामध्ये काही प्रीफिल्ड तुमच्याकडे फील्ड येतील, जसं आधार, फुल नेम, डेट ऑफ बर्थ, फोटो वगैरे। तर याच्यामध्ये तुम्हाला ज्या हव्या नाहीत
त्या गोष्टी सॉरी ज्या डिफॉल्ट आधारला लिंक आहे त्या गोष्टी इथे दिसतील आणि ज्या भरलेल्या नाही त्या तुम्हाला इकडे मेन्शन करायचं, जसं की तुमचा आधार नंबर असेल, तुमचा मोबाईल नंबर असेल, त्याचबरोबर तुमचं इथे कास्ट, सबकास्ट, मॅरिशल स्टेटस, नॅशनॅलिटी, रिलिजन, वडिलांचं नाव, आईचं नाव आणि अपडेट या बटनाला क्लिक केलं तुमची जी माहिती आहे ती अपडेट होईल. कशामधली? पर्सनल डिटेलमधली. आणि त्याच्यानंतर आपण ॲड्रेस डिटेलकडे वळणार आहोत. ओके, आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही ॲड्रेस डिटेलमध्ये आलात आणि इथं तुमचा जो राहायचा पत्ता वगैरे आहे ते तुम्हाला इकडे भरून घ्यायचा आहे. तर आपण ॲड्रेस भरूया. तिथे हाऊस नंबर मी माझा टाकलेला आहे, त्याचबरोबर माझ्या गावाचं नाव जे काय असेल किंवा स्ट्रीट गल्लीचं नाव ते आपल्याला टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमची डिव्हिजन जी कुठली असेल ती, माझी इथं संभाजीनगर येते तर मी संभाजीनगर टाकणार आहे. त्याचबरोबर माझा डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तालुका आणि पिनकोड अशी माहिती आपण भरून इथे परमनंट आणि जर कम्युनिकेशन सेम असेल तर इथे क्लिक करूया. अदरवाईज आपण दुसरा पण ॲड्रेस इकडे भरू शकतो. हे भरल्याच्या नंतर अपडेट या बटनाला आपल्याला क्लिक करून घ्यायचं. ॲड्रेस तुमचा अपडेट झालेला आहे. आता तुम्ही क्वालिफिकेशनमध्ये आलात, त्याच्यामध्ये तुम्हाला 12वी आणि ग्रॅज्युएशन याच्यापैकी तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन जे आहे ते इथं मेन्शन करायचं आहे. तर इथं आपण हायेस्ट क्वालिफिकेशन माझं जे आहे ते मी इकडे निवडतो. त्याचबरोबर स्पेशलायझेशन जर तुमचा एखाद्या विषयात असेल तर तो विषय तुम्ही इकडे निवडू शकता. तसंच तुमचं ते शिक्षण चालू आहे का पूर्ण झालंय ते पण इकडे मेन्शन करा. त्याचबरोबर तुमचे पर्सेंटेज जे काय तुम्हाला आलेले असतील ते पर्सेंटेज टाका आणि इयर ऑफ पासिंग जे कुठलं असेल तुमचं ते भरा. त्याचबरोबर मीडियम, त्यानंतर युनिव्हर्सिटी, त्यानंतर यावेळी कम्प्लिटेड स्किल कोर्स जर कंप्लीट केला असेल तर इथं भरा. मी केलेलं नाही त्याच्यामुळे येणे करतो. तुम्ही महाराष्ट्रात किती वर्षापासून राहता तर एक लमसम माहिती आपण इथे भरत आहोत. त्याच्यानंतर तुम्ही मॅप्स किंवा नॅप्सचा लाभ घेतलाय का तर नाही करू. त्याच्यानंतर तुम्ही सध्या शिकत आहात का तर नाही करू आणि अपडेट या बटनाला क्लिक करून घेऊया. इथे क्लिक केल्याच्या नंतर ओके. आता इथे आपल्याला एक IFSC कोड टाकायचा आहे आणि त्या IFSC कोडनुसार तुमची बँक इकडे सर्च होणार आहे. आता बँकचं ब्रँच इथे सर्च होईल. त्यानंतर आता बँकेचा अकाउंट नंबर आपण टाईप करून घेऊया. त्यानंतर अकाउंट होल्डरचं जे काही नाव असेल ते आपण टाईप करून घेऊया. त्याचबरोबर बँकेचं नाव, ब्रँच जी कुठली असेल ती. आता आम्ही इकडं माजलगावची असल्यामुळे आम्ही माजलगावची निवडणार आहोत आणि इथं माजलगावची आमची ब्रँच दाखवत नाहीये, पाहूयात. चला, इथलची दाखवत नाही, एक नॉमिनल आपण बँक घेऊयात आणि अपडेट या बटनाला क्लिक करूयात. काही मॅन्डेटरी डॉक्युमेंट आता डॉक्युमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला अपलोड करायचे, ज्याच्यामध्ये आपण TC ऑप्शनल आहे. तर इथं पहा, बर्थ सर्टिफिकेट किंवा डोमासाईल हे मॅन्डेटरी आहे आणि एज्युकेशन सर्टिफिकेट. त्याच्यामध्ये आपण बर्थ सर्टिफिकेटला क्लिक करून ती फाईल अटॅच करून घेऊयात. आता माझ्याकडे बर्थ सर्टिफिकेट जे आहे इथे अवेलेबल नाही तर मी त्याऐवजी दुसरं डॉक्युमेंट अपलोड करते. तुम्हाला हे प्रत्येक डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे. त्यानंतर डोमासाईल किंवा 10वीची सनद ही पण अपलोड करून घेतली आहे आपण. आणि त्याचबरोबर पुढचं जे डॉक्युमेंट आहे आपलं ते पण आपण अपलोड करून घेऊयात. एज्युकेशन आणि एज्युकेशन सर्टिफिकेट सुद्धा आपण ॲड करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लागणारे कागदपत्र आपण अपलोड करून घेतलेत आणि आता अपडेट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला इथे ही सगळी माहिती बरोबर आहे असं एक ऑप्शन आहे, त्याला आपण सिलेक्ट करून सबमिट या बटनाला क्लिक करून घेऊया. आता तुमचं प्रोफाईल कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला अप्लाय इंटर्नशिप या बटनाला क्लिक करायचं आणि याच्यामध्ये तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये राहता ते डिस्ट्रिक्ट निवडा. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठे किती जागा आहेत अवेलेबल पाहण्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता की इथे कुठे कुठे अवेलेबल जागा आहेत. तर इथं संपूर्ण दिलेलं आहे. किंवा मॅन्युअली सर्च या बटनाला क्लिक केल्याच्या नंतर सगळ्या जागा येतात का ते पाहूयात. नाही येत. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही एक एक सॉर्ट आउट करा. इथं तुम्हाला दिलंय ॲग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केट कमिटी, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केट कमिटी. तर याला आपण क्लिक करूया आणि इथे सर्च या बटनाला क्लिक करूयात. आता इथे जर जॉब असतील तर आपल्याला इकडे शो होतील. कम्प्लीट युअर प्रोफाईल बिफोर अप्लाइंग जॉब. अच्छा, प्रोफाईलमध्ये काही माहिती राहिली ती भरून घ्या म्हणताय, त्याच्यानंतरच तुम्ही अप्लाय करू शकता. पाहूयात आपण काय राहिलेलं आहे ते.
ओके, तर आपल्या प्रोफाईलमध्ये बर्थ सर्टिफिकेट अपलोड करायचं राहिलं होतं, त्याच्यामुळं ते आपलं पूर्ण पुढची माहिती घेत नव्हतं. तर आता आपण ते बर्थ सर्टिफिकेट अपलोड करून घेतलेलं आहे. आता आपण आपला जिल्हा निवडूयात आणि पुढे इथे माहिती सर्च व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपण इकडे आता सर्च या बटनाला क्लिक करूया. किंवा तुम्ही इथे पाहू शकता की हे तुमच्या जवळपासच्या डिस्ट्रिक्टमधलेच ऑप्शन इथं लाईव्ह दिसत आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हवं असेल ते ऑप्शन इकडे चूज करू शकतो आपण किंवा निवडू शकतो. याला क्लिक करूयात आपण आणि सर्चच्या बटनाला क्लिक करूयात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला इकडे जॉबची लिस्ट दिसणार आहे आणि याच्यापैकी तुम्हाला जो जॉब अप्लाय करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इकडे समोर अप्लाय नावाचं बटन आहे, याला क्लिक करून जॉब अप्लाय करायचा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता आणि जॉब अप्लाय करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओ.